बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येतेय। मुंबईच्या काळा चौकीमध्ये तरुणीवर जीवघेणा हल्ला झालाय। प्रेम प्रकरणातून हा हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे आणि तरुणीवर हल्ला झाल्यानंतर तरुणाने स्वतः देखील संपवल्याचं समजतंय। या दोघांमध्ये 8 दिवसांपूर्वी खरं तर ब्रेकअप झालं होतं। तरुणाने शेवटचं या तरुणीला भेटण्यासाठी नर्सिंग होम मध्ये बोलावलं होतं। त्यावेळी या दोघांमध्ये वाद झाला आणि राग अनावर न झाल्यानं तरुणाने तरुणीवर धारदार शस्त्राने वार केले। तरुणीवर हल्ला केल्यानंतर त्याच शस्त्राने सदर तरुणाने देखील स्वतःला मारून घेत त्याचं आयुष्य संपवलंय। याच संदर्भात आढावा घेतलाय आमच्या लोकशाहीच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। मुंबईमध्ये आज धक्कादायक घटना समोर आलेली आहे। एका तरुणाने तरुणीवर जीवघेणा चाकूने हल्ला केलेला आहे। यामध्ये तरुणी आहे जी गंभीररीत्या जखमी झालेली आहे, तर त्यानंतर तरुणाने स्वतःवर देखील चाकूने हल्ला करत गळा चिरून घेतलेला आहे। आपण पाहू शकता की आस्था नर्सिंग होम परिसरामधली ही घटना आहे, काळा चौकी परिसरातली घटना आहे। सदर तरुणीवर हे रस्त्यावर तिच्यावर चाकू हल्ला झाला। त्यानंतर तरुणी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नर्सिंग होम मध्ये शिरली आणि त्याच ठिकाणी तिथे तरुणाने तिच्यावर चाकूने पुन्हा एकदा वार केले आणि त्यानंतर त्याने स्वतःचा गळा चिरून घेतलेला आहे। या घटनेमध्ये तरुणी जरी गंभीररीत्या जखमी झाली असून तरुणाचा यामध्ये जीव गेलेला आहे, त्याचा मृत्यू झालेला आहे। तरुणीवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मात्र जर घटनेची माहिती पाहायला गेलात तर या पार्श्वभूमीवर कुठेतरी प्रेम प्रकरणातून हा हल्ला झाल्याचं बोललं जात आहे। या दोघांचंही आधी प्रेम प्रकरण होतं आणि काही भांडणातून हा चाकू हल्ला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।